भाऊ रुपाली तिघं घ्या. हो, रुपाली चाकणकर यांनी पत्रकार घेऊन आपल्या जावयावरती अनेक आरोप लावलेले, काय बोलणार? रुपाली चाकणकरांनी जे आरोप आता लावलेले आहे ते आरोप अशा रीतीनं लावले आहे की जसं काही पोलिसांची चौकशी रुपालीताईच करताय. म्हणजे रुपालीताई आता पोलीस अधिकारी झालेले आहेत, त्याच चौकशी अधिकारी करतायत, तपास अधिकारी त्याच अशी माहिती देत आहेत. वास्तविक जी त्यांनी माहिती दिली ते पोलिसांनी द्यायला पाहिजे. अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाची माहिती एखाद्या महिला आयोगाचे अध्यक्ष जी राजकीय पक्षाचे कार्यकर्ता आहे आणि रुपालीताई चेकाळल्या का? कारण रुपालीताईची आणि रोहिणीताईची किती मैत्रीपूर्वक संबंध आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे रुपालीताई एवढं चेकाळून बोलत आहे. पण त्यांनी सत्य ते बोलावं, त्याच्याबद्दल ओमत असण्याचं कारणच नाही आहे. पण या संदर्भामध्ये मी जावयाचं समर्थन करणार नाही. माझी एवढीच मागणी आहे की पोलिसांनी याची चौकशी केल्यापेक्षा आता पोलीस करतायत, SIT कशाला करतात चौकशी? SIT तुमच्या अंडर आहे. तर केंद्र सरकारच्या अंडरची एखादी निष्पन्न संस्था म्हणजे CBI वगैरे सारख्यांना चौकशी करा. नाही लांबणारं प्रकरण जर असेल तर SIT नाही करू शकत या संदर्भामध्ये. त्यामुळे CBIकडे चौकशी करा. पण या संदर्भामध्ये पोलिसांनी सांगावं की या महिलेची तक्रार आली, या मुलीची तक्रार आली आणि ह्याच्यात आहे. हे आत्ता जे माहिती देत आहे हे प्रायव्हेट आहे, माझं प्रायव्हेट लाईफ आहे. या प्रायव्हेट लाईफमध्ये तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे. तुम्हाला जर आणखी काही सांगायचं असेल तर गुन्हा दाखल केला पाहिजे. गुन्हा दाखल करून त्याला कायदेशीर काय मी म्हणणार आहे की असं केलं असेल समाजाला हे अत्यंत घातक आहे. तो माझा जावई असो का कोणी असो त्याला फाशी दिली पाहिजे, त्याला दुसरी शिक्षा असता कामा नये अशी माझी मागणी राहणार आहे. पण जे बदनाम करण्यासाठी जे सुरू असतं चित्राताईंच्या माध्यमातून जे आहे ते योग्य नाही आहे. पोलिसांनी उद्या पत्रकार परिषद घ्यावी, त्यातली डिटेल माहिती हे जे आहे त्यांच्याजवळ पुरावे असतील. कोणाची तक्रार असेल तर नाहीतर माझ्या प्रायव्हेट लाईफमध्ये सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे. हो, त्यांनी असं पण सांगितलेलं आहे त्यांच्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओज फोटो वगैरे मिळालेले आहेत, परंतु त्यांनी मीडियासमोर आणले नाही. फक्त त्यांनी मीडियासमोर सांगितलं की असं त्यांच्या गुगल ड्राईव्हमध्ये भेटले. नाही मिळाले असतील, नाही मिळाले असेल का बरं. चित्र या काय नाव या बाईचं रुपालीताईला कसं काय माहिती? रुपालीताई असेल ना, नसण्याचा का संबंध तो असेलही. पण मग या रुपालीताईंना काय माहिती आहे ते पोलिसांनी सांगावं ना. पोलिसांनी रितसर गुन्हा दाखल करून सांगावं. असं नाही वारंवार असू शकतात माझ्या तुमचे अनेक फोटो असू शकतात, ते माझं प्रायव्हेट लाईफ आहे. गुन्हा जोपर्यंत माझ्यावर दाखल होत नाही, जोपर्यंत माझ्याविषयी तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत रुपालीताईला असो का पोलिसांना याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही आहे. तर तो चौकशीमध्ये दोषी आढळला तर फाशी लावला पाहिजे, त्याला योग्य ते कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे. मरेपर्यंतच्या शिक्षा अशा लोकांना द्या जे समाजामध्ये अशा स्वरूपाचं दुष्कृत्य करतील. मी जावयाचं समर्थन करणारा नाही. परंतु व्हाया रुपालीताई अशा स्वरूपाचे उद्योग पोलिसांनी पण करू नये. पोलिसांनी यावं, गुन्हा नोंद करावा, कोण्या महिलेची तक्रार असेल तर ते सांगावं. यामध्ये सगळं पहिल्या दिवसपासून पाहतो तर संशयाचं वातावरण आहे. रुपालीताईंना मी सांगेल की जरा लोढा प्रकरणामध्ये लक्ष घाला. जरा नाशिकच्या प्रकरणामध्ये जे 72 अधिकारी अडकले आहेत त्याच्यामध्ये लक्ष घाला. आता राधाकृष्ण विखे पाटलांनी सुद्धा म्हटलं आहे की चौकशी करा. साताऱ्याची जे मला माहिती मिळाली 2 माजी मंत्री वगैरे कोणी माजी मंत्र्याचा पोरगा काय जे असेल अजून अधिकृत नाही त्याच्याकडे जर ताईंनी लक्ष घालावं. हे जे महाराष्ट्रात प्रकरण घालतात ना ताई महिलांवर याच्याकडे लक्ष घाला ना. दुसऱ्याच दिवशी तिथं हगवणे प्रकरणात गेले असतात मला बरं वाटलं असतं ना. अनेक प्रकरणात तिथं पोहोचत नाही, बीडला पोहोचत नाही, तिथं त्याची ताकद नाही, हिंमत नाही. या ठिकाणी बाकी आले रोहिणीताई आहे म्हणून रुपालीताई आल्या. पण चौकशी करा. ही प्रकरण CBIकडे दिलं पाहिजे. जर असं असेल तर खरं असेल तर गंभीर असेल तर दिलंच पाहिजे. सोडता कामा नये. याच्यात कोण कोण आहे ते शोधलं पाहिजे. जे असतील त्यांना फाशी दिली पाहिजे. परंतु निव्वळ पुरावे अभावी बदलत राहायचं ते योग्य होणार नाही. सर्व बाजूंनी याची चौकशी करा. मग पोलीस ज्या अँगलने तपास करत आहे या प्रकरणांमध्ये तुम्हाला पोलिसांवरचा विश्वास आहे का? पोलिसांना मुळामध्ये हे प्रकरण जे आहे हे प्रकरण ड्रगच्या संदर्भामधलं आहे. पोलिसांनी ड्रगच्या संदर्भामध्ये चौकशी करावी ना. याच्यात दोषी आहे का, रेव पार्टी आहे का, यानं ड्रग घेतलेला आहे का, ड्रग बाळगलेली आहे का, मग हा खरंच आधी गुन्हेगार होता का. सर्व पोलिसांनी न्यायालयामध्ये हे सगळं नाकारलेलं आहे. न्यायालयात सांगितलं की रेव पार्टी नव्हती, ह्या संदर्भात याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही आहे. या प्रांजल खेवरकरच्या संदर्भामध्ये पोलिसांनी सांगितलं आहे ना ड्रग सेवन केलेलं नाही आहे. अजून आमच्याकडे रिपोर्ट आलेली नाही आहे. याने बाळगलेलं नाही हे त्याच्यात दिसतं आहे. म्हणजे सगळं तर सत्यच दिसतं आहे. मग त्याच्याकडे चौकशी करा ना.
त्याच्या माध्यमातून हे आम्हाला मिळालं ते आम्हाला मिळालं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. आणि असेल तर गुन्हा दाखल केला पाहिजे, चौकशी केली पाहिजे आणि पोलिसांनी जनतेसमोर मांडलं पाहिजे. उलट भ्रम निर्माण करण्यात अडचणीचं सत्य आहे ते मांडलं पाहिजे आणि सत्याची चौकशी झालीच पाहिजे. गुन्हा असेल तर शिक्षा झाली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.